हॅलो टीचर, स्टुडंट्स अँड पेरेंट्स. बघा, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा सराव संच 6.1. त्यामध्ये पहिला प्रश्न, खालील अपूर्णांकांची तुलना करा. हे अपूर्णांक दिलेले आहे, यांची आपल्याला तुलना करायची आहे. तुलना म्हणजे काय? कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता छोटा हे आपल्याला सांगायचं आहे. तर हे अपूर्णांक आहे, पूर्ण अंक नाहीत. पूर्ण अंक जेव्हा असतात तेव्हा आपण त्यांची पटकन तुलना करून देतो. जसं जवळचा 1 आणि 1, दोघांपैकी कोणता मोठा? हा मोठा, अशी आपण तुलना करून देतो. पण यांची तुलना करताना हे अपूर्णांक आहे, पूर्णांकात नाही. यांच्या छेदामध्ये पण अंक आणि अंशामध्ये पण अंक आहे, हे अपूर्णांक आहे. तर यांची तुलना करताना आपण काय केलं पाहिजे? यांची तुलना करताना यांचा छेद हा सारखा करून घेतला पाहिजे. या दोघांचा लसावी काढल्यानंतर लसावी इतकाच छेद करावा लागेल. लसावी इतका छेद सारखा होईल दोघांचा, बरोबर? मग लसावी इतका छेद झाल्यानंतर त्यांच्या अंशांची तुलना करून आपण काय करणार? कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता छोटा? तर चला सुरुवात करूया. खूप सोपं आहे. तुम्ही म्हणाल मॅडम लसावी काढायचा, मग त्यांच्या अंशांची तुलना करायची, मग छेद सारखा करायचा आणि मग अंशांची तुलना करायची. खूप डिफिकल्ट आहे. नाही, जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करत नाही तेव्हा तुम्हाला असंच वाटणार. चला तर पटकन सुरुवात करूया. 3 हा मूळ संख्याच आहे, 3ला 3ने भागावं लागणार. 3 1 3. 2 पण ही मूळ संख्या, 2 2 भागावं, बे 1 बे. आता लसावी काढताना आपण काय करतो? लसावी बरोबर सामायिक मूळावयव आणि असामायिक मूळावयव यांचा गुणाकार करतो. आता सामायिक मूळावयव आहे का? नाही. हे दोन्ही असामायिक मूळावयवच आहे. त्यांचा गुणाकार करू. किती येणार? 3 दुने 6 बरोबर. 3 दुने 6. 6 काय झाला? 3 आणि 2चा लसावी आला. आता आपण इथे पहिल्या स्टेप मध्ये काय लिहिणार? दोन्ही अपूर्णांकांचे छेद भिन्न आहे. त्यानंतर लिहिणार 3 आणि 2 यांचा लसावी 6 आहे, असं आपण इथं लिहून घेणार. आता आपण नंतरच्या स्टेप मध्ये काय लिहिणार? अपूर्णांकांचा छेद 6 करू, असं आपण तिसरी स्टेप इथं लिहून घेणार. याचा छेद किती करायचा? 6 करायचा. 3 लिहिला, 3ला 2ने गुणावे लागणार तेव्हा 6 होणार. छेदाला 2ने गुणलं तर अंशाला पण 2नेच गुणावं लागणार. अंश आहे 8. तर बघा, यांचे छेद आपण सारखे करून घेतले. हा दुसरा जो अपूर्णांक होता त्याला पण तो लिहिला, 5 आणि 2. त्याला 2ला 3ने गुणावे लागणार तेव्हा 6 होणार. याला 3ने गुणलं तर याच्या अंशाला पण 3ने गुणावं लागणार. 5 त्रिक होतात 15, बेत्रिक होतात 6. आता आपल्याला हे जे अपूर्णांक मिळाले यांचा छेद सारखा आहे. पहिले आपण यांची तुलना करणार. यांच्यामध्ये हा मोठा आहे, तर बघा आपण इथे लिहून घेतलं. 16/6 हा मोठा आहे 15/6 पेक्षा. आणि 16/6 हा कोणत्या अपूर्णांकापासून मिळाला? 8/3 या अपूर्णांकापासून मिळाला, मग हा मोठा. 15/6 हा कोणत्या अपूर्णांकापासून मिळाला? 5/2 या अपूर्णांकापासून. मग आपण इथं यांची तुलना करून घेतली. दिलेल्या ओरिजिनल अपूर्णांकांची इथे आपण तुलना केली. हा मोठा आहे, हा छोटा आहे. पहिल्या प्रश्नातील दुसरा उपप्रश्न आहे. इथं आपल्याला 4/9 आणि 3/7 यांची आपल्याला तुलना करायची आहे. म्हणजे कोणता अपूर्णांक छोटा कोणता मोठा हे काढायचं आहे. तर पहिले आपण काय करणार? दिलेल्या अपूर्णांकांचे छेद समान आहे की भिन्न आहे हे बघणार. तर छेद इथं 9 येईल तर 7 आहे, मग काय आहे? हे अपूर्णांक यांचे छेद काय आहे? भिन्न आहे. मग आपण इथे लिहून घेणार, वरील अपूर्णांकांचा भिन्न छेद आहे. छेद भिन्न आहे लिहून घेतलं. त्यानंतर डायरेक्ट 9 आणि 7 यांचा आपल्याला लसावी काढायचा. लसावी काढायचा म्हणजे काय? दिलेले छेद जे आहे ते छेदांतील संख्यांचा लसावी काढायचा. 9 आणि 7चा लसावी काढून घेऊ. आता आपण लसावी काढल्यानंतर 9 आणि 7चा आपल्याला लसावी काढायचा. लसावी काढायच्या अगोदर आपली कोणती स्टेप असते? त्यांचे मूळ अवयव काढायचे. 9 आणि 7चे मूळ अवयव. चला तर मूळ अवयव काढून घेऊ लसावी काढण्यासाठी. तर बघा, 9 3ने भाग जातो. 3 ही मूळ संख्या आहे. 3 त्रिक 9. 3ला 3ने भाग द्यावा लागणार. 3 1 3. 7 ही मूळ संख्या आहे. 7ला 7नेच भाग द्यावा लागणार. 7 1 7. गेल्या दोन्ही संख्यांचे सामायिक मूळावयव गुणिले असामायिक मूळावयव. सामायिक मूळावयव नाहीच आहे, असामायिक मूळावयवच आहे. तर आपण इथे कसं लिहिणार? लसावी बरोबर असामायिक मूळावयव कोणते? 3 गुणिले 3 गुणिले 7 बरोबर. इथं आपण लिहिणार बरोबर 3 त्रिक 9, 9 7 63. तर इथं आपल्याला लसावी काय मिळाला? 63 हा लसावी मिळाला. मग आता आपण इथे काय लिहिणार? 9 व 7 यांचा लसावी 63 आहे, असं आपण लिहून घेणार. त्यानंतर अपूर्णांकांचा छेद आपल्याला काय करायचा? लसावी इतका करायचा. म्हणजे आपण इथे लिहून घेऊ की अपूर्णांकांचा छेद 63 करू. आता अपूर्णांक लिहून घेऊ. 4/9 बरोबर. आता 4ला आणि 9ला
काहीतरी संख्यांनी गुणावं लागणार तेव्हा 63 येतं. आता 9ला 7ने गुणलं की 63 येतं. तर त्याच्या अंशामध्ये पण आपल्याला 7 हीच संख्या घेऊन गुणाकार करावा लागतो, बरोबर. आता 7 चोक 28, 9 7 63 झाले, बरोबर. आता दुसरा जो अपूर्णांक आहे 3/7 बरोबर. आता 3ला आणि 7ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 63 येईल? 7ला 9ने गुणल्यावर 63 येईल. छेदामध्ये आपण 9 घेतला तर त्याच्या अंशामध्ये पण 9च संख्या घेऊन आपल्याला गुणाकार करावा लागतो. 9 7 63, 9 त्रिक 27, बरोबर. आता आपण पहिले यांची तुलना करू, कारण यांचा छेद सारखा आहे. बघा, छेद सारखा असताना अंश कोणाचा मोठा आहे? याचा अंश मोठा आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार? 28/63 हा मोठा आहे 27/63 पेक्षा. केव्हा तुलना केली? जेव्हा त्यांचे छेद समान झाले तेव्हा त्यांची अंशांची तुलना करून ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय मोठा आहे असं आपण दाखवून दिलं. आता हा अपूर्णांक कोणत्या अपूर्णांकापासून मिळाला? 4/9 पासून. म्हणून आपण इथे लिहिणार 4/9 हा मोठा आहे कुणापेक्षा? 3/7 पेक्षा. येत आहे लक्षात? इथं झाली आपली तुलना. पहिल्या प्रश्नातील तिसरा उपप्रश्न आहे. हे दोन अपूर्णांक दिलेले आहे, यांची आपल्याला तुलना करायची आहे. छेद भिन्न आहे हे लिहून घेतलं. आता आपल्याला त्यांचा छेद सारखा करायचा आहे. कशाच्या इतका करायचा आहे? लसावी इतका. म्हणजेच आपल्याला या छेदांचा काय काढावा लागणार आहे? लसावी. 10 आणि 14चा लसावी काढावा लागणार आहे. म्हणजे 10 आणि 14चा आपल्याला मूळ संख्या काढावा लागणार. चला तर 10 आणि 14च्या मूळ संख्या काढून घेऊ. एकक स्थानी 0 आहे, 5ने भाग जातो, 5 दुने 10, 2ला 2नेच भाग द्यावा लागतो, बे कारण 2 ही मूळ संख्या आहे. 14 एकक स्थानी 4 आहे, याला 2ने भाग जाईल, बे 7 14, 7 ही मूळ संख्या आहे, 7ला 7ने भाग द्यावा लागणार, 7 1 7. आता यांचा जर लसावी काढायचा आहे तर आपण काय करतो? सामायिक मुळावयवांचा गुणिले असामायिक मुळावयवांचा गुणाकार करतो. आता सामायिक अवयव कोणते मिळालेले आहे? बघा, 2 हा सामायिक मुळावयव आहे आणि असामायिक मुळावयवामध्ये 5 आणि 7 ह्या दोन संख्या येतात. सामायिक मुळावयव गुणिले असामायिक मुळावयव असं लिहित नाही बसणार. आपण शॉर्टकट मध्ये डायरेक्ट 2 गुणिले सामायिक अवयव 2 मिळालेला आहे, मग 2 घेऊ, आणि असामायिक मुळावयव 5 आणि 7 मिळालेला आहे, मग 2 गुणिले 5 गुणिले 7 असं आपण डायरेक्ट लसावीच्या बरोबर लिहिणार. 2 पंच 10, 10 7 70, लसावी किती आला? 70. म्हणजेच आपल्याला 10 व 14 यांचा लसावी किती मिळाला? 70 मिळाला. तो आता आपण इथे लिहून घेऊ. म्हणजेच आपण इथे काय लिहिणार? आता अपूर्णांकांचा छेद 70 करू. हा अपूर्णांक आहे, याचा छेद 70 करायचा आहे. तर 10ला कोणत्या संख्येने गुणावं लागणार? 7ने, बरोबर. 10 7 70 होऊन जातात, बरोबर. अंशामध्ये जी संख्या आहे 7 तिला पण काय 7नेच गुणावं लागणार, कारण छेदाला 7ने गुणलं म्हणजे अंशाला पण 7नेच गुणावं लागतं. 7 7 49, 10 7 70. आता त्यानंतर 9/14 हा अपूर्णांक आहे. 7ला 14ला कशाने गुणावं लागणार तेव्हा 70 येणार? 14 पंच 70, बरोबर. याला 5ने गुणलं, मग अंशामध्ये जी 9 संख्या आहे तिला पण 5ने गुणावं लागणार. 9 5 45, 14 पंच 70, बरोबर. ह्या दोन्ही अपूर्णांकांचा छेद सारखा आहे. छेद सारखा झाल्यानंतर आपण त्यांच्या अंशांची तुलना करायची. छेद सारखा झाल्यानंतर कोणाचा अंश मोठा आहे? याचा अंश 49 हा मोठा आहे. मग आपण इथे लिहिणार 49/70 हा अपूर्णांक मोठा आहे 45/70 पेक्षा. त्यानंतर शेवटची स्टेप आपली येणार की 49 हा पूर्णांक कोणत्या अपूर्णांकापासून मिळाला? 7/10. म्हणून हा काय आहे? मोठा आहे. 7/10 हा अपूर्णांक मोठा 9/14 ह्या अपूर्णांकापेक्षा. असं आपलं शेवटच्या स्टेप मध्ये उत्तर येणार. प्रश्न 2 मधील पहिला उपप्रश्न आहे. आता आपल्याला या प्रश्नात काय करायचं आहे? जे अपूर्णांक दिलेले आहे त्यांना उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. उतरत्या क्रमाने म्हणजे कसं? दिलेल्या अपूर्णांकापैकी सगळ्यात मोठा अपूर्णांक अगोदर लिहायचा, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा कोणता आणि सगळ्यात छोटा कोणता, मोठ्यापासून छोट्यापर्यंत त्यांना लिहित जायचं. त्यांना तो काय होणार आहे? उतरता क्रम होणार आहे दिलेल्या अपूर्णांकांचा. पण ते केव्हा करू शकतो आपण? जेव्हा दिलेल्या अपूर्णांकांचा छेद सारखा असतो.
सारखाच असतो. छेद म्हणजे 8, 4 आणि 2 हे जे छेदाची संख्या आहे ना त्या सारख्याच असेल तेव्हा आपण त्यांना कोणती मोठी कोणती छोटी त्यांची तुलना करून आपण मोठ्यापासून छोट्यापर्यंत लिहू शकतो, बरोबर. पण यांचे छेद सारखे नाहीये म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये आपण जसे अपूर्णांकांचे छेद सारखे करून घेतले तसेच आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा दिलेल्या अपूर्णांकांचे छेद सारखे करून घेणार. मग त्यांच्या अंशांची तुलना करून छेद सारखे झाल्यानंतर अंशांची तुलना करून कोणता मोठा कोणता मध्यभागी येणार आणि सगळ्यात छोटा कोणता येणार ते लिहिणार. तो होणार त्या दिलेल्या अपूर्णांकांचा. बघा छेद भिन्न आहे हे माहिती आहे. त्यानंतर आपल्याला छेद भिन्न असेल तर त्यांचा लसावी इतका छेद करावा लागतो, बरोबर. आता 8, 4 आणि 2 या 3 संख्यांचा आपल्याला लसावी काढावा लागणार. लसावी इतकाच काय यायला पाहिजे, तिन्ही संख्यांचा छेद यायला पाहिजे. आता बघा 8, 4 आणि 2 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. 8 संख्येला 2 ने भाग जातो, बेचोक 8. 4ला 2 ने भाग जातो, बेदुने 4. आता इथे 4 आहे, 4ला 2 ने भाग जातो, बेदुने 4. 2ला 2 नेच भाग द्यावा लागणार, बेक बे. 2ला 2 नेच भाग जातो, बेक बे. 8 काय आला, लसावी आला. आता आपल्याला काय इथे काय लिहायचं आहे, 8, 4 व 2 यांचा लसावी 8 आहे असं आपण इथे लिहून घेणार. दिलेल्या अपूर्णांकांच्या छेदांचा लसावी 8 आहे आपण लिहून घेतलं. आता दिलेल्या अपूर्णांकांचे छेद जे आहे ते आपल्याला 8 करावे लागणार आहे. मग आपण इथे लिहून घेऊ अपूर्णांकांचा छेद 8 करू. अपूर्णांकांचा छेद 8 करायचा आहे. आता पहिला अपूर्णांक घेऊ 11 छेद, या पहिल्या संख्येचा छेद 8 आहेच आहे म्हणून हा अपूर्णांक आपण आहे असाच लिहिणार. दुसरा अपूर्णांक काय आहे, 2/4. या अपूर्णांकांचा छेद 8 नाहीये म्हणून याचा आपण 8 करून घेऊ. तर 4ला कोणत्या संख्येने गुणावं लागणार, 2 ने. 4 2 8 होतील, बरोबर. छेदाला आपण 2 ने गुणलं मग अंशामधला जो 2 आहे त्याला पण 2 नेच गुणावं लागणार. बेदुने 4, 4 2 8, बरोबर. आपल्याला 11/8, 4/8 हे दोन अपूर्णांक सारखे छेदाचे मिळाले. आता तिसरा अपूर्णांक जो आहे त्याचा पण छेद आपण 8 करून घेऊ. मग 2ला 4 ने गुणावं लागणार, 4 2 8, बरोबर. 2ला जर छेदाला जर 4 ने गुणलं तर अंशाला पण आपल्याला 4 नेच गुणावं लागणार. 7 चोक 28 आणि बेचोक 8. आता बघा 11/8, 4/8 आणि 28/8, बरोबर. हे आपल्याला सारखे छेदाचे अपूर्णांक मिळाले. आता सारख्या छेदाचे अपूर्णांक मिळाल्यानंतर अंशांची तुलना करू. अंश कोणाचा मोठा आहे, याचा अंश मोठा म्हणून हा अपूर्णांक सगळ्यात मोठा. त्यानंतर याचा अंश मोठा, हा 2 नंबर येणार आणि हा सगळ्यात छोटा अंशाचा अपूर्णांक म्हणून हा अपूर्णांक काय, सर्वात छोटा अपूर्णांक. 28/8 नंतर 11/8 नंतर 4/8. आता हे कशाचे मिळालेले आहे, हे मिळालेले आहे 11/8 चे, 2/4 चे आणि 7/2 ह्या अपूर्णांकांचे. मग आपण यांच्या ऐवजी यांचे ते ओरिजिनल अपूर्णांक जे आहे ते लिहिणार. आता 28/8 पहिला येतो, त्याचा ओरिजिनल काय आहे, 7/2. नंतर 11/8 हा काय आहे, 2 नंबरचा आहे, याचा ओरिजिनल 11/8च आहे. त्यानंतर 4/8 चा ओरिजिनल काय आहे, 2/4. मग ही झाली उतरत्या क्रमाने लिहिलं, मोठ्यापासून छोट्या अपूर्णांकापर्यंत लिहून घेतलं. ही झाली दिलेल्या अपूर्णांकांची उतरत्या क्रमाने मांडणी. आणि आपण इथे कंसामध्ये लिहून घेतलं की हा काय आहे, उतरता क्रम आहे दिलेल्या अपूर्णांकांचा. दुसऱ्या प्रश्नातील दुसरा उपप्रश्न आहे. आता हे अपूर्णांक दिलेले आहेत. आता ह्या अपूर्णांकांचा आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. तर उतरत्या क्रमाने लिहिताना सुद्धा आपल्याला माहिती आहे की दिलेल्या अपूर्णांकांचे छेद हे समान करून घ्यावे लागतात. आणि समान छेद कशाच्या इतके करावे लागतात, छेदांच्या लसावी जो येईल त्या लसावी इतके हे सगळ्यांचे छेद करावे लागतात. तर चला सगळ्यांचा 6, 3 आणि 4 यांचा आपण लसावी काढून घेऊ. आपल्याला मूळ अवयव काढायचे आहे 3चे 4चे. सगळ्यांचे मूळ अवयव मिळाले की सगळ्यांचे मूळ अवयवामधील जे सामायिक मूळ अवयव असतात त्यांचा गुणाकार आणि असामायिक मूळ अवयव जो असतात त्यांचा गुणाकार. सामायिक मूळ अवयव गुणिले असामायिक मूळ अवयव आपल्याला काय मिळतात, लसावी मिळतात, बरोबर. 6ला 3 ने भाग जातो, 3 2 6. 2ला 2 नेच भाग द्यावे लागणार, बेक बे. 3 ही मूळ संख्याच आहे, 3ला 3 नेच भाग द्यावा लागणार, 3 1 3. 4 4ला 2 ने भाग जातो, बे 2 4.
2ला 2ने भाग जातो, बेक बे. आता यांच्यापैकी मूळ अवयव कोणते आहे बघा. सामायिक मूळ अवयव एक पण नाही आहे. असामायिक मूळ अवयवांमध्ये हे 2 येणार आणि हा 3 किंवा हा 3 दोघांपैकी एक 3 घ्यायचा. बरोबर. मग आपण इथे लिहिणार लसावी बरोबर हे 2 गुणवले 2 गुणवले 3. सामायिक मूळ अवयव नाही, मग डायरेक्ट आपण असामायिक मूळ अवयव घेतला तो त्याच्यामध्ये हे 2 येतील आणि हा 2 नाही येणार. एक ठिकाणी एकच टाईम आहे, दुसऱ्या ठिकाणी 2 टाईम आहे. तर ज्या ठिकाणी जास्त टाईम असतो तो आपल्याला घ्यावा लागत असतो. बरोबर. मग हा 2 वेळा आहे तो घेतला आपण असामायिक मूळ अवयव आणि दोन्ही ठिकाणी 3 आहे तो एकदाच आहे, तो कोणत्या पण एका ठिकाणचा 3 घ्यायचा. बरोबर. 2 4 4 त्रिक 12. 12 काय आला लसावी. आता आपण इथे लिहून घेऊ की 6 3 आणि 4 यांचा लसावी 12 आहे. अपूर्णांकांच्या छेदाचा लसावी 12 आहे. अपूर्णांकाचा छेद आता आपल्याला काय करायचं आहे, लसावी इतका करायचा आहे. मग आपण इथे काय लिहायचं, अपूर्णांकांचा छेद 12 करू असं आपण इथे लिहून घेऊ. याचा छेद 12 करायचा. बरोबर. छेद 12 करायचा आहे तर या छेदाला कितीने गुणावं लागणार, 2ने. बरोबर. म्हणजे 6 दुणे 12 होतील. छेदाला जर 2ने गुणलं तर त्याच्या अंशाला पण आपल्याला काय करावं लागतं, 2नेच गुणावं लागतं. बरोबर. 19 दुणे 38, 6 दुणे 12, तर 38 छेद 12. आता या छेदाला पण आपल्याला काय करायचं आहे, 12 करायचं. 3ला कितीने गुणावं लागणार, 3ला 4ने, 3 चौक 12 होतात. छेदाला 4ने गुणलं तर त्याच्या अंशाला पण आपल्याला 4नेच गुणावं लागतं. बरोबर. 3 चौक 12, 5 चौक 20, 20 छेद 12 आला. त्यानंतर 7 छेद 4. आता याचा पण छेद 20 करायचा आहे तर ह्या 4ला कितीने गुणावं लागणार, 4 त्रिक 12. बरोबर. छेदाला 3ने गुणलं तर अंशाला पण 3नेच गुणावं लागतं. अंश आहे 7. 7 त्रिक 21, 4 त्रिक 12. आता बघा ह्या तिन्ही अपूर्णांक जे होते त्यांचे छेद आपण समान करून घेतले. ज्या अपूर्णांकांचे छेद समान केले आता त्यांची आपण काय करणार आहोत, इथं तुलना करणार आहोत. ते तुलना कशावरून करतो आपण, अंशांवरून करतो. जेव्हा छेद समान होतात तेव्हा तुलना आपण अंशांवरून करतो. कोणता अपूर्णांक मोठा आहे, 38 छेद 12 हा मोठा आहे, कारण याचा छेद समान झाल्यानंतर याचा अंश मोठा म्हणून हा अपूर्णांक मोठा. याच्यानंतर 21 छेद 12 येणार आणि सगळ्यात छोटा 20 छेद 12. तर आपण इथे लिहून घेऊ 38 छेद 12, 21 छेद 12 आणि 20 छेद 12. पूर्वीचे अपूर्णांक काय आहे, 38 छेद 12चा 19 छेद 6 आहे, म्हणून 38 छेद 12 एक नंबरला आहे. त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार, 19 छेद 21 छेद 12 ऐवजी 7 छेद 4 लिहिणार आणि 20 छेद 12 ऐवजी 5 छेद 3 लिहिणार. मग आपण इथे लिहून घेतलं की हा काय आहे, उतरता क्रम आहे दिलेल्या अपूर्णांकांचा. प्रश्न 3रा आहे आता. त्यामधील पहिला उपप्रश्न 7 छेद 10 अधिक 3 छेद 10. बघा इथं काय दिलेलं आहे, आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करायची दिलेली आहे. आपल्याला जेव्हा अपूर्णांकांची बेरीज करायची असते, वजाबाकी करायची असते, तेव्हा सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, दिलेल्या अपूर्णांकांचा छेद सारखा करूनच त्यांची बेरीज करावी लागते. जशी आपण अपूर्णांकांची तुलना करतो, त्यांचा छेद समान करून घेतो, तसंच आपल्याला त्यांची बेरीज जरी करायची असेल तेव्हा त्यांचे छेद समान करून घ्यावे लागतात. इथं छेद समान आहे, इथं काही ती स्टेप करायची गरज नाही. डायरेक्ट समान छेद झाल्यानंतर जी स्टेप आहे ती आपण इथे करणार. पण ज्यांचे छेद समान नसतात त्यांचे छेद समान करून घ्यावे लागतात. आणि ते कशाच्या इतके करावे लागतात, त्या अपूर्णांकाच्या छेदांचा जो लसाव येईल त्या इतके त्यांचा छेद करून घ्यावा लागतो. बरोबर ना. आता इथे छेद समान आहे, आपण डायरेक्ट काय करणार, दिलेलं उदाहरण असेच्या असं लिहून घेणार. पहिले 3 छेद 10. यानंतरची स्टेप कोणती आहे बघा, छेद समान आहे ते एकदा लिहून घ्यायचे, अंश आहे त्यांची बेरीज करायची. 7 अधिक 3 10 होतात. इथं 10 आहे ते लिहिले. 10 छेद 10 ही काय झाली, या अपूर्णांकांची बेरीज. आपण याला 7 छेद 10 अधिक 3 छेद 10 बरोबर 10 छेद 10 असं उत्तर लिहून घेणार.
तिसऱ्या प्रश्नातला दुसरा उपप्रश्न आहे आता 3/4 अधिक 2/6 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे यांचा छेद सारखा नाही आहे, तर आपण यांचा छेद सारखा करून घेऊ. सारखा करण्यासाठी या छेदांचा लसावी काढावा लागतो. 4 आणि 6चा लसावी काय येईल ते आपण एकदम शॉर्टकटमध्ये काढून घेऊ. तर शॉर्टकटमध्ये कसं काढणार बघा. इथे 4 आणि 6 हे दोन अपूर्णांक दिलेले आहे, त्यांचा आपण मूळ अवयव पाडून घेऊ. 4ला 2 या मूळ संख्येने भाग जातो, 2 दुणे 4. 2ला 2नेच भाग द्यावे लागणार, 2 1 2. 6 या मूळ संख्येला 3ने भाग जातो, 3 दुणे 6. 2ला 2नेच भाग द्यावे लागणार, 2 1 2. आता यांच्यामधले सामायिक मूळ अवयव कोणते आहे? 2. 2 घेतला. असामायिक मूळ अवयव 3 गुणुले 2 आहे, ते घेतले. सामायिक मूळावयव गुणुले असामायिक मूळावयव यांचा गुणाकार आपल्याला काय मिळणार आहे? लसावी मिळणार आहे. लसावी. बरोबर बरोबर इथं केलं आपण. इथे 3 दुणे 6, 6 दुणे 12. 12 काय आला? 4 आणि 6चा लसावी. आता आपण इथे लिहिणार 4 व 6 यांचा लसावी 12 आहे. अपूर्णांकांचा छेद 12 करू, म्हणजे लसावी इतका करू. 3/4 याचा छेद 12 करायचा आहे. 4ला कितीने गुणावं लागणार? 4 त्रिक 12 होतात, मग 3ने गुणलं. छेदाला जर 3ने गुणलं तर त्याच्या अंशाला पण 3नेच गुणावं लागतं. बरोबर. इथं अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह दिलं. त्यानंतर 2/6 आहे. 6ला 2ने गुणावं लागणार, तेव्हा 12 होणार. छेदाला 2ने गुणलं तर त्याच्या अंशाला पण आपल्याला 2नेच गुणावं लागतं. बरोबर. आता इथे बरोबरचं चिन्ह दिलं आपण. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 अधिक 2 दुणे 4, 6 दुणे 12. बरोबर. तर यानंतरची स्टेप आपण इथे लिहून घेऊ. तर बघा 9 आणि 4 होतात 13, तर 13/12 ही आली ह्या दिलेल्या अपूर्णांकांची बेरीज छेद सारखा केल्यानंतर. आता तिसऱ्या उदाहरणामधील तिसरा उपप्रश्न आहे बघा. 1/3 आणि 7/5 हे दोन अपूर्णांक दिलेले आहे. यांची आपल्याला बेरीज करायची आहे, पण यांचा पण छेद सारखा नाही आहे. मग आपण काय करतो? यांचा छेद लसावी इतका करतो. तर यांच्या छेदांचा आपल्याला पहिल्यांदा लसावी काढून घ्यावी लागणार, म्हणजे 3 आणि 5चा लसावी. तर बघा 3 ही मूळ संख्या आहे. अवयव पाडले आपण तर ते 3 आणि 5च येणार. बरोबर. 3 1 3, 5 1 5. ते मूळ संख्या आहे म्हणून त्यांचे अवयव ते नंबर स्वतः असतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून असामायिक मूळ अवयवांचा गुणाकार काय येणार? या संख्यांचा लसावी. आता लसावी म्हणजे 3 आणि 5ची गुणाकार करायला 5 त्रिक 15. 15 हा काय झाला? लसावी. तर बघा आपण इथे लिहून घेतलं की लसावी किती आला आहे? 15. आपण इथे मग लिहून घेऊ की 3 व 5 यांचा लसावी 15 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? छेद 15 करून घ्यायचा आहे, म्हणजे लसावी इतका त्यांचा छेद करून घ्यायचा आहे. ते वाक्य आपण इथे लिहून घेऊ. आपल्या अपूर्णांकांचा छेद 15 करायचा आहे. पहिला अपूर्णांक घेतला, 3ला 15 करायचे, तर 3ला कितीने गुणावं लागणार? 3 5 15. याला 5ने गुणलं तर याच्या अंशाला पण 5ने गुणावं लागतं. बरोबर. मध्ये अधिकचं चिन्ह आहे. त्यानंतर दुसरा अपूर्णांक 7/5. त्याला 15 करायचं, याला 3ने गुणावं लागणार. याच्या छेदाला जर 3ने गुणलं तर अंशाला पण 3ने गुणावं लागतं. बरोबर. 5 1 5, 3 5 15 अधिक 7 त्रिक 21, 5 त्रिक 15. बरोबर. 21 आणि छेद समान झाले. आता आपण अंशांची बेरीज करून घेऊ. 5 अधिक 21 छेद 15. बरोबर. 21 आणि 5 26 होतात. 26 छेद 15 ही आली या अपूर्णांकांची बेरीज. प्रश्न तिसऱ्यातील 14 उपप्रश्न आहे. हे अपूर्णांक दिले आहे, यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर अपूर्णांकांची बेरीज करताना छेद सारखा असावा लागतो. छेद सारखा नाही, मग आपण या छेदांचा लसावी काढून घेऊ, कारण यांचे छेद लसावी इतकेच करावे लागतात. तर 10 आणि 5 यांचं आपण शॉर्टकटमध्ये लसावी काढून घेऊ. बघा 10 आहे, एकक स्थानी 5 0 आहे, 5ने भाग जाणार, 5 दुणे 10. 2 2नेच भाग द्यावा लागतो, कारण 2चा 2च हा अवयव आहे. 2 1 2. त्यानंतर 5 ही मूळ संख्या आहे, 5ला 5नेच भाग द्यावा लागणार, 5 1 5. याच्यामध्ये सामायिक मूळ अवयव 5 आहे आणि असामायिक मूळ अवयव 2 आहे. 5 दुणे किती होतात? 10. म्हणून लसावी पण किती मिळाला? आपण इथे लिहून घेऊ. लसावी बरोबर 10. आता आपण इथे काय लिहिणार? 10
व 5 यांचा लसावी 10 आहे. अपूर्णांकांचा छेदांचा लसावी 10 आला. आता अपूर्णांकांचा छेद 10 करू. अपूर्णांकांचा छेद 10 करायचा आहे. बघा, पहिल्या अपूर्णांकाचा छेद अगोदर 10 आहे, तो जसाच्या तसा लिहून घ्यायचा. दुसरा अपूर्णांक, त्याचा छेद आपल्याला 10 करायचा आहे. तर 5ला कितीने गुणावं लागणार? 2 आणि 5 दुणे 10 होतात, बरोबर. 5ला जर 2ने गुणलं, त्याचा अंश जो आहे त्याला पण 2नेच गुणावा लागतो, बरोबर. इथं 3/10 आहे असंच लिहून घेऊ. अधिक 4 दुणे 8 आणि 5 दुणे 10. आता इथं छेद सारखे झाले अपूर्णांकांचे, बरोबर. आता यांची बेरीज करायची आहे. बेरीज 3 अधिक 8 आणि छेद आहे 10, बरोबर. छेद सारखा असतो तेव्हा एकदाच लिहायचा असतो. तो छेद एकदा लिहून घेतला आणि अंशांची बेरीज केली. 8 आणि 3 किती होतात? 11. 11/10. तर आपण इथं शेवटच्या स्टेपमध्ये उत्तर लिहून घेणार. 3/10 अधिक 4/5 बरोबर 11/10. ही काय झाली? दिलेल्या अपूर्णांकांची बेरीज. तिसऱ्या प्रश्नातील 5वा उपप्रश्न आहे आता. 5/3 वजा 2/3 या अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. अपूर्णांकांची बेरीज करायची असो किंवा वजाबाकी करायची असो, त्यांचा छेद सारखा लागतो. बघा, इथं छेद सारखा आहे. आता आहे ते उदाहरण आपण पहिल्यांदा आहे तसंच लिहून घेणार. उदाहरण आहे तसंच लिहून घेतल्यानंतर त्यांचा छेद सारखा आहे का बघायचं. छेद सारखा असेल तर डायरेक्ट त्यांची वजाबाकी करायची. तर याच्या पुढची स्टेप काय येणार? छेद सारखे आहे, अंशांची वजाबाकी करू, कारण इथं वजा चिन्ह दिलेले आहे. इथं अधिक असेल तर अधिक म्हणजे बेरीज करायची, इथं वजा चिन्ह असेल तर वजाबाकी करायची, बरोबर. अंशांची बेरीज करून घेतली. छेद सारखा आहे तो एकदाच लिहिला, बरोबर. 5 वजा 2 3 राहिले, 3/3. ही काय आली? दिलेल्या अपूर्णांकांची वजाबाकी. याला शेवटच्या स्टेपमध्ये लिहून घेऊ. 5/3 वजा 2/3 बरोबर 3/3. प्रश्न तिसऱ्यातील 6वा उपप्रश्न आहे. 3/5 वजा 3/7 ही अपूर्णांक दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल याचे छेद सारखे नाही पण अंश सारखे आहे. आपण अंश एकदाच लिहून छेदांची वजाबाकी करू अशी स्टेप नसतात यामध्ये. याच्यामध्ये छेद सारखाच करावा लागतो. भले अंश सारखा असेल तरी चालेल, पण छेद हा सारखाच करावा लागतो. तर छेद सारखा नाही आहे, सारखा करून घेऊ. कशाच्या इतके करावा लागतो? लसावी इतका करावा लागतो. तर 7 आणि 5चा लसावी काढावा लागतो. बघा, 7 आणि 5चा लसावी जर घेतला तर 5 हा मूळ संख्या आहे, 5चा लसावी. 5चा मूळ अवयव 5च येणार. 7 ही मूळ संख्या आहे, 7चा मूळ अवयव 7च येणार आहे. आणि दोघांमध्ये सामायिक मूळ अवयव नाही आहे, कारण 5 आणि 7 हे वेगळे नंबर आहेत, बरोबर. सामायिक मूळ अवयव नाही मिळत, असामायिक मूळ अवयवच आहे. आणि याच अवयवांचा गुणाकार जर आपण केला तर तो काय मिळणार आहे आपल्याला? लसावी. 5 35 हा लसावी मिळणार आहे. आता आपली इथे उदाहरण आहे तसं लिहिल्यानंतर पहिली स्टेप काय असणार आहे उत्तराची? 5 व 7 यांचा लसावी 35 आहे. इथे आपण लिहून घेतलं की 5 आणि 7 यांचा लसावी 35 आहे. आता आपल्याला अपूर्णांक जे आहे याच अपूर्णांकांचा छेद किती करावा लागणार? या अपूर्णांकाच्या छेदांचा जो लसावी आलेला आहे त्याच्या इतका करावा लागतो. तर आपण इथे लिहून घेणार अपूर्णांकांचा छेद 35 करू. आता बघा, पहिला अपूर्णांक लिहू, त्याचा छेद आपल्याला 35 करायचा आहे. तर 5ला 7ने गुणावं लागणार. 5 35 होतात, बरोबर. छेदाला 7ने गुणलं तर अंशाला पण 7नेच गुणावं लागतं. वजा 3/7 आहे. आता इथे 7ला कितीने गुणावं लागणार? 7ला 5 आणि 7 5 35 होतं. याला 5ने गुणलं तर वरती पण 5नेच गुणावं लागतं, अंशाला पण 5नेच गुणावं लागतं, बरोबर. 7×21 5×7 35 वजा चिन्ह 3×5 15 7×5 35. याच्या पुढची स्टेप छेद सारखा झाला, अंशांची वजाबाकी करू, कारण इथे वजा चिन्ह दिलेले आहे. 21 वजा 15/35 बरोबर. आता 21मधून 15 वजा झाले, राहिले 6. 6/35. आता आपण यांना शेवटच्या स्टेपमध्ये लिहून घेऊ. म्हणून 3/5 वजा 3/7 बरोबर 6/35. दिलेल्या अपूर्णांकांची वजाबाकी 6/35 आली. बघा, चौथा प्रश्न आहे आता.
एका भूखंडाचा 2/5 भागात घर बांधले व उरलेल्या भागात बाग केली आहे. तर किती भागात बाग केली आहे? बघा, एका भूखंडाचा म्हणजे एक जमिनीचा भाग आहे. किती भाग आहे? एक. बरोबर? त्या भागामधील 2/5 भागात एक भाग आहे. समजा हा एक भाग आहे. या भागामधील 2/5 भाग हा इतका आहे. 2/5 भाग या भागात घर बांधले आणि उरलेल्या भागात बाग केली. बरोबर, हे दोन्ही भाग मिळून काय होतात? एक भूखंड. पूर्ण एक काय होतो? भूखंड तयार होतो. ह्या दोन भाग म्हणून एक भूखंड तयार होतो. म्हणून आपण पहिले इथं लिहिणार की भूखंड किती आहे? एक भूखंड आहे. आणि घर बांधलेला भाग 2/5 आणि बागेचा भाग आपल्याला काढायचा आहे. तर बघा, हा घराचा भाग आहे. पूर्ण भाग एक दिलेला आहे. पूर्ण भागातून आपण घराचा भाग जर वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे? उरलेल्या बागेचा भाग मिळणार आहे. आपण यामध्ये काय करणार आहोत? पूर्ण एका भूखंडाच्या भागामधून 2/5 घराचा भाग वजा करून आपल्याला बागेचा किती भाग आहे तो मिळणार आहे. चला, तर आपण इथे पहिलं काय करणार? भूखंडाचा भाग 1 आहे. त्यामधील 2/5 भागात घर आहे आणि उरलेला भाग काढायचा आहे. ते पहिले आपण इथे लिहून घेऊ. आपण इथे लिहून घेतलं एकूण भूखंड 1, घर बांधलेला भाग 2/5 आणि बागेचा भाग आपल्याला काढायचा आहे. बागेचा भाग बरोबर एकूण भूखंडातून आपण घर बांधायचं, घराचा जो भाग आहे तो वजा जर केला आपल्याला बागेचा भाग मिळणार आहे. एकूण भूखंड किती आहे? 1 वजा घर बांधलेला भाग 2/5. आता या अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना आपण त्यांचा छेद सारखाच करतो. बघा, इथं छेद नाही आहे. छेद नसतो म्हणजे छेद काय असतो? 1 असतो. आपण पुढच्या स्टेपमध्ये लिहून घेऊ 2/5. याचा छेद 5 करण्यासाठी याला 5ने गुणावं लागणार. बरोबर, 1 5 5. छेदाला 5ने गुणलं तर अंशाला पण 5नेच गुणावं लागतं. वजा हे 2/5 आहे असेच. बरोबर, 5 1 5, 5 1 5 वजा इथं 2/5 आहे असेच. बरोबर, आता छेद सारखा आहे. अंशांची वजाबाकी करून घेऊ. 5 वजा 2 आणि इथे छेद समान आहे तो एकदाच लिहायचा. बरोबर, 5तून 2 वजा झाले, राहिले 3. 3/5 ही आली बागेची भाग. घेतलं एकूण 3/5 भागात बाग केली आहे.